हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या व्लॉग्समध्ये. तर आज मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणासाठी अंडा मसाला. त्यासाठी मी बाजूलाच अंडे शिजवण्यासाठी टाकून दिलेले आहेत, तर ते वाफत आहे. तो 30-35 मिनिटमध्ये अंडा बनवून जाणार आहे. तर इथं मी व्हॉइस ओव्हर करते आहे, तर माझी त्रिशिका मध्ये मध्ये बोलून मला डिस्टर्ब करते, तर तिला थोडंसं इग्नोर करूया आणि रेसिपीकडे वळूया. तर हे माझे डेली रूटीन व्लॉग्स आहे. तर अंडा मसाल्यासाठी मी इथं मसाला तयार करायचा आहे. तर मी कांदे चॉप करून घेतलेत असेच आणि तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकून दिलेत. तर त्यानंतर त्याला मस्त असे लाल लाल नाही पण काळे, मी ही रेसिपी आहे ना माझी स्वतःची रेसिपी, म्हणजेच की मी स्वतः माझ्या पद्धतीने आणि मनाने करते. तर याला काळसर होईपर्यंत कांद्याला मस्त असं भाजून घेऊया. नंतर मी इथं खोबरं पण कापून ठेवलं आहे. खोबरं पण थोडंसं असं बारीक कापून घ्या, कारण की ते मिक्सरमध्ये फिरवताना थोडं जड जाते, म्हणून असं बारीकचं खोबरं मी कापून घेतलं आहे. त्याला पण मस्त असं भाजून घेऊया. तर इथे मसाला होत आहे. तर त्रिशिका म्हणते मला की मला पण काहीतरी बोलायचं आहे तुझ्या ब्लॉगमध्ये. तर बोल ग, काय बोलायचं तुला? बोल की, आता तुला बोलायचं आहे ना व्हॉइस ओव्हरमध्ये, तर बोल. मसाला होतोय आपला तोपर्यंत बोल काही. जाओ दे, चैनल को लाइक करिए, सब्सक्राइब कीजिए, चैनल को लाइक सब्सक्राइब करो, मेरे दोस्तों को शेयर करो. शेयर करने को मेरे दोस्तों को लाइक सब्सक्राइब शेयर. ओके. त्यासोबत मसाला झाला आहे आणि मी एक टॉमॅटो घेतला आहे मीडियम साईजचा. त्याला पण असं कट करून घेतलं आहे आणि त्याला थोडंसं ऑइल टाकून फ्राय करून घेतलेलं आहे, कारण की टॉमॅटोमुळे कसं आहे मसाल्यामध्ये ना थिकनेस येते आणि ग्रेव्ही छान बनते. त्यामुळे मी थोडासा कच्चा नाही टाकत, मी त्याला थोडासा गोल्डन करून घेते. त्यामुळे त्याचा कच्चा पण निघून जाते आणि मसालाही खूप छान बनते. तुम्ही एक वेळेस असं ट्राय करून पहा, मला तर खूप आवडते. अशी चिकनची भाजी असो किंवा कोणतीही भाजी असो मसाल्याची, त्यात अशी ग्रेव्ही बनवणार तर खूपच छान आणि टेस्ट लागते. तर इथं मसाला पूर्ण झाला आहे. तर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी या मसाल्याला काढून घेतलं आहे. त्यासोबतच आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि लाल मिरची पावडर आणि सोबतच 2 चमचे गरम मसाला पावडर ॲड करायचे, कारण की ह्या वस्तू ॲड केल्या ना तर मसाला एवढा सुगंधित बनते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय तर करून पहा. खूपच सुंदर असं मसाला बनते आणि तेलामध्ये जेव्हा भाजतो ना तेव्हा मसाल्याची सुगंध खूप छान येते. इथे मी यांना दोघांना थोडंसं काम दिलं, तर तेवढ्यातच किती गप्पा मारताय दोघं. विनू, त्या दोघांचे अंडे साफ झाल्यानंतर मी त्यांना असे गोल कट करून घेतले आणि ऑइलमध्ये फ्राय करून घेतले, कारण की ऑइलमध्ये फ्राय करताना खूपच असं मस्त क्रिस्पी लागतात अंडे, म्हणून मी असं कच्चे नाही टाकत. तर त्याला थोडं 5 मिनटं फ्राय करून घेते, असं मस्त लालसर होईपर्यंत. नंतर त्याला भाजीमध्ये टाकल्यानंतर त्याला स्वाद इतकं सुप्पब येते ना की तुम्ही पाहू शकता. म्हणते की आज मी स्कूलमध्ये गेली तर काय केलं, बोल ग काय म्हणते? स्कूलमध्ये अभ्यास केला. स्कूलमध्ये खूप सर्व अभ्यास केला तिने. मस्ती केली का? थोडीशी मस्ती केली होती फक्त तिने. अंडा मसाला कसा बनतोय आपला? छान बनतो. तर आता ऑइल टाकल्यानंतर त्यामध्ये मी आदू लसूण पेस्ट टाकली, त्याला मस्त अशी भाजून घेतली ऑइलमध्ये. बनते ना छान अंडा मसाला. तर त्याला भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडेसे जिरे घातले. नंतर जो मसाला केला होता मी तो पण ॲड केला. त्याला 10 मिनिटपर्यंत मस्त असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मस्त असं भाजून घेतलं. नंतर त्यामध्ये जे बेसिक मसाले आहेत आपले घरचे, मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला, चिकन पावडर, मीठ, असे थोडे मसाले टाकून घ्या. नंतर त्याला मस्त असं छान मसाला बनवू द्या. नंतर त्यामध्ये ॲड करा अंडे आपले बनवलेले, मस्त फ्राय केलेले अंडे ॲड करा. थोडंसं पाणी टाका आणि थोडंसं असं ग्रेव्ही येईपर्यंत असा रस्सा बनवा, म्हणजेच थोडीशीच ग्रेव्ही हवी, त्यामध्ये जास्त नाही. तर पाहू शकतात की मसाला कसा बनतो आहे. खूपच असा सुंदर आणि सुगंध पण खूप छान येत होता. छान होते ना भाजी त्रिशिका? हे पहा तुम्ही तर पाहू शकता की भाजीचा टेक्स्चर कसा आहे. तर मी थोडा रस्सा ठेवला आहे.
आणि ग्रेव्ही ठेवली आहे, कारण की त्याला भातासोबत आपण खाऊ शकतो. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.